लाईव्ह शोध सत्य बातमीचा। मध्यरात्री कुटुंब गाढ झोपेत असताना झोपडीला लागली आग। झोपडीला आगीने काही क्षणातच कवेत घेतले। यात घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला। सुदैवाने कुटुंब थोडक्यात वाचले। 10 फेब्रुवारीला सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथे ही घटना घडली। रवींद्र शंकर चेन्नुरी हे झोपडीवजा घरात वास्तव्यास आहेत। 10 रोजी नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोपी गेले। मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली। पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली। यात वेचणी करून ठेवलेला 30 क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी खाक झाला। संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राख झाली। यात 2.5 लाखांचा कापूस व इतर साहित्य असे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा रवींद्र चेन्नुरी यांनी केलाय। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समोर आलेले नाही। आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। दरम्यान चेन्नुरी यांना 2 एकर शेतकी आहे। दुसऱ्याची 3 एकर शेती त्यांनी कसायला घेतली होती। 5 एकर शेतीत मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला होता। दरवाढीच्या अपेक्षेने त्यांनी कापूस विकला नव्हता, मात्र आगीने घात केला व वर्षभर केलेली मेहनत क्षणात वाया गेली। तिरुमलेश कंबलवार, गडचिरोली। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।